सेमीफायनलचा टॉस संपन्न करणार आहोत। थँक्यू। तो निश्चित ही आरंभिक बल्लेबाज के तौर पर प्रशांत होंगे स्ट्राइक पर, नो स्ट्राइकिंग इन पे ओंकार और गेंदबाजी का आक्रमण संभाला जाएगा। रॉयल मित्र प्रेम की ओर से पहली ओर लेकर गेंदबाजी करने के लिए आएंगे अतुल खौले की पहली गेंद, इस बार रिवर्स खेला, पहली गेंद पर बहुत ही खूबसूरती के साथ लाजवाब ब्यूटीफुल पहली गेंद पर जबरदस्त शुरुआत हो रही है, गेंद बाउंड्री के बाहर जा रही है, 4 रन की रिया। मल्लू जी पहली गेंद श्री गणेश यहां पर हो रहा है, पहली गेंद पर श्री गणेश यानी कि इसका मतलब चौका है, क्या कहना चाहेंगे पहली गेंद पे शुरुआत के बारे में? बहुत धन्यवाद शंकर पवार जी। यहाँ पे मुकाबला बहुत कड़क है, शुरुआत हुआ है चौके से, मतलब दमदार पारी खेलना होगा, धनका पारी। इस बल्लेबाज ने ये साफ बता दिया, जाहिर कर दिया कि मैं डगआउट से सेट हूं, चौवे से खाता खुला, 4 रन बना। इस बार मारना चाहते थे बहुत दूर लेग साइड की दिशा में, संपर्क सही नहीं, थ्रो भी हुआ लेकिन बल्लेबाज रीच में कुछ हिट भी नहीं हुआ तो सेफ है। यहां से रन संख्या बढ़ता हुआ 1 रन से 5 रन। तो इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 5 पे जाकर पहुंचा है। बड़ा महत्वपूर्ण मैच, जो जीतेगा उसके लिए सेमीफाइनल जाने का मौका, सेमीफाइनल का टिकट लेने वाला मैच यहां पर चल रहा है। बड़ा मुकाबला, क्वार्टर फाइनल मुकाबला, जो भी टीम जीतेगा सीधा क्वालिफाई करेगा सेमीज के लिए। इट मींस हु द टीम विल विन हियर दे विल एंटर इनटू द सेमीफाइनल। तो इस बार गेंद ओंकार के लिए, इस बार ओंकार ने बिल्कुल जगह से क्या क्लासिकल फुटवर्क का इस्तेमाल कर दिया, पॉइंट फील्डर के बाजू से गेंद को मारा, गोली की रफ्तार से जाती गेंद बाउंड्री के बाहर निकलेगी। देखना अप्रतिम लाजवाब ब्यूटीफुल चौका, ये तो 4 दफा चौका रेल, 4 रन। पूरा क्रिकेटिंग शॉट, लाजवाब शॉट, अप्रतिम शॉट। आपने कहा कि अलग अंदाज का शॉट था, ये गैप ढूंढा, 4 बटोरा, ये 4 रन है। फिर से ओंकार, ये गेंद रिवर्स मारने की कोशिश में गेंद विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है, 2 रन के डिक्लेयर जोन में गेंद जा रही है और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 और 1, इसका मतलब 11 की योग पर ये क्वार्टर फाइनल का मैच चलता हुआ। अजिंक्य मातोश्री टीम और उनके सामने लड़ रही है टीम रॉयल मित्र प्रेम पारा क्रिकेट टीम के बीच में मैच चल रहा है। मल्लू जी इसके पहले जो मैच था, आमिर तांबोली ने जो मैच जितवाया था, शौर्य क्रिकेट क्लब धाराशिव, इनकी ओर से 2000 रुपए आमिर तांबोली को ना मुहूर्त देखते, बस अपनी टीम की जरूरत देखते और फाइनल का टिकट आमिर तांबोली की बल्लेबाजी की वजह से उनकी टीम के लिए मिल रहा है। फिर से बारी गेंद तैयार है, पुढचा चेंडू दरम्यान रिवर्सचा फटका, इथं मात्र वाचले थोडक्यात, मला वाटतं चेंडू अगदी स्टंपाजवळ जात होता, बॅटने हा चेंडू थांबवलाय आणि अजूनही धावसंख्या आपण पाहतोय तब्बल धाबा झाल्यात, 11 धाबा। पहिलं षटक टाकलं जातंय, गोलंदाज आपण पाहतोय की अतुल खवले स्वतः कॅप्टन आहेत, कॅप्टन गोलंदाजी करतोय, उजव्या हाताने उजव्या हाताने राऊंड विकेटचा मारा करेल फलंदाज ओंकार कुलकर्णीसाठी। आणि तसं पाहिलं तर मल्लू जी पिछले साल भी ओंकार ने काफी जबरदस्त बल्लेबाजी की थी, पिछले साल की रन मशीन के रेस में रहने वाले खिलाड़ी। पुलटॉस गेंद इस बार ऑन साइड में बिल्कुल फ्लिक स्ट्रोक खेलना चाहते थे, लेजी स्ट्रोक खेलने की कोशिश, नतीजा गेंद बल्लेबाज के पैरों पर लगी, रन लेने का कोई अवसर नहीं, पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है, स्कोर है 1 और 1, इसका मतलब 11 रन की योग पर। तो 11 रन सलामी के रूप में आया यहाँ पे ओमकार और प्रशांत। तो जहां तक सवाल है, आपने कह रहे थे कि ओमकार एक अच्छा बल्लेबाज है, पिछले साल में भी ताबड़तोड़ बल्लेबाजी किया है, तो यहाँ पे मुकाबला जैसा कि मंच बहुत बड़ा क्वार्टर फाइनल, इस मुकाबले में खेलना होगा। अगर टीम अजिंक्य मातोश्री 11 धाराशिव एक अच्छा स्कोर सेट करना चाहते हैं तो यहाँ पे ओमकार को चलना होगा। देखेंगे, जहां तक सवाल है यहाँ पे रॉयल मित्र प्रेम पारा ये टीम का, तो उनके पास भी अच्छा गेंदबाजी, गुलंदाजी भारी पड़ेगा या फलंदाजी, इट विल बी ए क्वेश्चन मार्क फॉर द कमेंटेटर। ये क्रिकेट क्षेत्र का एक बड़ा नाम जिसे हम कह सकते हैं, रोहित शेल्के ऑलराउंडर खिलाड़ी हैं, रोहित हिटमैन, दुनिया जिसकी दीवानी होती है उसका नाम है रोहित शर्मा, जिन्होंने एक लौते ऐसे क्रिकेटर के खिलाड़ी है, 3 दोहरे शतक लगाने वाले दुनिया के एक लौते खिलाड़ी, नाम है मिस्टर रोहित शर्मा। और यहां पर हमारे रोहित बॉलिंग करने के लिए आ रहे हैं, वहां पर रोहित शेल्के। इस बार गेंद हवा में खिलाड़ी नीचे भाग रहे हैं, देखना होगा कैच होगा क्या, नहीं होगा। गेंद एक टप्पा के बाद बाउंड्री लाइन के बाहर, एक कटक है, मैसिव है, 4 रन है, नाकोटा डीजे नाकुयता यानी कि 4 रन चले गया, ऐसा बोल रहा है वो।
मल्लू एमसी सर, एमसी साहब ने कहा कि नाक्कू यानी कि 4 रन आए वहां पर। ये बिल्कुल कन्नड भाषा में बोला नाक्कू, इसका मतलब 4 धाबा आल्या आणि मजबूत मल्लाने तुफानी मारलाय फटका, चेंडू 4 धाबा चौकार येतोय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकती। या 4 धाब्यांनी धावसंख्या होती ती 15 धावा झाली आहे, 15 धाबा। बढ़िया बल्लेबाजी सलामी के रूप में दोनों बल्लेबाज का अभी तक अच्छा पार्टनरशिप बन रहा है। 15 रन 1.1 ओवर का गेंदबाजी अब तक इस मुकाबले में। अजिंक्य मातोश्री 11 धाराशिव का बल्लेबाजी चल रहा है पहला यहाँ पे क्वार्टर फाइनल मुकाबला। ये गेंद को आड़े हाथ लपटा है प्रशांत, ये प्रशांत है बल्लेबाज को बिल्कुल गेंदबाज को शांत रख रहे हैं, गेंदबाज को खामोश रख रहे हैं, बल्ले के बीचों बीच लेकर ये जैसे ही गेंद उनके बैट से निकली थी उस पर मोहर लिखी थी, आड़े बल्ले से आड़ा तेरा पड़ा ये स्ट्रोक लगा दिया। 4 रन मिलेंगे, बढ़ता हुआ स्कोर 19 की योग पर। 19 रन सर जी, यहाँ पे नाम है प्रशांत, ये कह रहे कि मैं शांत नहीं रहूंगा। हाँ गूगल रहे, बढ़िया बल्लेबाजी शांत का, प्रशांत है नाम। गेंदबाजी मार्ग पर देखेंगे तो रोहित है, हिटमैन है, प्रशांत शांत नहीं रह रहे वहां पे। प्रशांत बोल रहा है कि मैं सामने वालों को शांत रखूंगा। बहुत अच्छी गेंद, सुंदर चेंडू होता इथं, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाच्या पायावर आदळतोय। दरम्यान आपण धावसंख्या पाहतोय 19 धावा, हे धावा मला वाटतं ही स्पर्धेची क्वार्टर फायनल नंबर 4 चालली आहे। वाईट साठी गणेश सर रिव्ह्यू नसणार आहे, लक्षात ठेवायचं, वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे, ऑन फील्ड डिसिजन द्यायचा तुम्ही। तांत्रिक अडचणीमुळे हा प्रॉब्लेम असेल, लक्षात ठेवायचं। इस बार रिवर्स खेलने की कोशिश में फिर भी गेंददार के विकेट कीपर के पीछे निकल रही है, 2 रन के डिक्लेयर जोन में गेंददार के, आणि इथं मात्र सामना पाहण्यासाठी इरशाद भाई सोलापुर जिले के एक बहुत ही नामचीन क्रिकेटर मिस्टर आतिश चौहान भी यहाँ पर मैच देखने के लिए आए हैं। ऐसे जबरदस्त महान खिलाड़ी आतिश चौहान यहाँ पर मैच देखने के लिए आले, त्यांचं मी इथं सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। फिर एक बार, इस बार भी वही दिशा में, लेग साइड की दिशा में बहुत जोर से मारने का कोशिश, गेंद संपर्क नहीं हुआ। गेंद और बल्ले का ये बिंदी गेंद है, ये डॉट बॉल है। सो आई वुड लाइक टू रिक्वेस्ट हु आर प्रेजेंट वाचिंग द लाइव मैच फ्रॉम आवर, बस से देखा जातो ये मैच। बेलेगर सर, मनोज जी बेलेगर सर व्यासपीठावर आहेत तिथं। बेलेगर सर, मनोज जी बेलेगर सर कृपया आपल्याला बोलवत आहेत। इस बार गेंद को उठाकर खेलने की कोशिश, नीचे आ गए खिलाड़ी और रोहित ने बिल्कुल आखिरकार करके दिखाया। पहली विकेट मिल रही है, पहली विकेट इथं येते आणि ही मिळवली रोहित शेळकेने। इंतजार का घड़ी खत्म हुआ यहाँ पे टीम के लिए। पहला झटका लगा, बल्लेबाज को जाना होगा पवेलियन। यहां से देखेंगे 21 पर लगने वाला है पहला झटका। फलंदाज जल्द से जल्द मैदान की ओर गए चले। फलंदाजांना विनंती आहे की लवकरात लवकर मैदानात याचं वेळ जसं फलंदाज बाद होतो, बॅट्समनचे दुसरे असतील ताबडतोब मैदानात येतील, हे लक्षात ठेवायचंय। विकास आचार्य बल्लेबाजी करने के लिए मैदान में, ये भी बिल्कुल धाराशिव डिस्ट्रिक्ट का एक नामचीन नाम विकास आचार्य। क्या आचार्य साहब आज इनकी बिल्कुल टीम के लिए जरूरत है, लेकिन गेंदबाजी की बात करना चाहेंगे। रोहित का मेरे ख्याल से ये ओवर चल रहा है पहला, और टीम की ओर से 2 ओव्हर कंप्लीट होने के बाद टोटल स्कोर 21 रन, 21 धाबा झाल्या, 2 षटकं संपली आहेत। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात 21 धाबा। गेंदबाजी मार्ग पर देखना होगा कौन सा गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर आए हैं। अतुल कवळे चिखलू मुख्य व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांचा वाढदिवस काल संपन्न झाला, त्यांना काही मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या, काहींच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या नसतील, पण विजय सरांचं नियोजन म्हटलं की मग स्पेशली बोलवायचं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा काही स्टेजवरती द्यायच्या की सगळ्या तुळजापूरकरांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत। आणि आज खास करून देवीचे पुजारी आणि प्रसिद्ध उद्योजक आदरणीय महेश भैया धुमाळ या ठिकाणी उपस्थित आहेत। महेश धुमाळ भैयांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान जो केला जात आहे, तर मी शैलेश गायकवाड यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते देवीचे पुजारी महेश भैया धुमाळ यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं अशी आपणास विनंती राहील। सन्मान या ठिकाणी अगदी आपण करत आहोत।
भैयांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर पुढचा सन्मान आहे प्रसिद्ध उद्योजक देवीचे पुजारी आदरणीय नाना लोंढे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यांचा सन्मान मुन्ना शिंदे यांना विनंती राहील. आपल्या स्पर्धेचे ऑर्गनायझर यांच्या शुभ हस्ते नाना लोंढे देवीचे पुजारी प्रसिद्ध उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. अर्थात महेश भैया धुमाळ आणि नाना लोंढे या दोघांचा सन्मान म्हणजे जगदंबा ग्रुपचा सन्मान आहे. तर या जगदंबा ग्रुपचे मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. अजून एक सन्मान आहे आणि हा सन्मान व्यासपीठावरती जो करायचा आहे तो सन्मान आहे कृष्णा गवळी यांचे सासरे जवळगाचे प्रसिद्ध शेतकरी आदरणीय मेटे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. तर मी विनंती केली मेटे साहेब आपण समोर या आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विजय गंगणे सर यांना विनंती करेल. विजय सर आपल्या शुभ हस्ते मेटे साहेबांना आपण सन्मानित करावं अशी आपणास विनंती राहील. कृष्णा गवळी तुळजापूरचं नाव रोशन करणारा इंटरनॅशनल प्लेयर आहे. त्यांचे सासरे आहेत फ्रॉम जवळगा. पेटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. मी महेश भैया धुमाळ त्याबरोबर नाना लोंढे साहेब मेढे साहेब सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. और अभी भी बिल्कुल बल्लेबाज का विकेट चला था लेकिन काफी खूबसूरती के साथ रनिंग कैच पकड़ा जाता हुआ पप्पू रोडगे काय सरे कॅच पकडतोय. हार्दिक पांड्याची आठवण कटवून देणारी कॅच पकडली गेली आहे. पप्पू रोडगे प्रताप दाखवलाय, विक्रम केलाय, जबरदस्त कॅच पप्पूनी पकडली आहे. धावसंख्या 2 गडी बाद, धाबा झाल्यात 22 धाबा. या दरम्यान मात्र आडवा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो निश्चितच डीप विकेटच्या दिशेने. पुन्हा पप्पू रोडगेकडे चेंडू जातो, चांगली पैकी विकेट कीपर कडे केली जाईल. दरम्यान सिंगल धाव इथे येते. धावा झाल्यात 23 धाबा, 2 गडी बाद, 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट. इस इनिंग का ये तीसरा ओवर चल रहा है. अतुल खवले खुद कप्तान है, कप्तान जानते हैं आज करना है, अभी करना है, अभी करेंगे तब जाकर आगे जाएंगे. बचना है तो जीतना है, जीतना है तो टिकट लेना है सेमीफाइनल का. वहां पर इस बार स्लीप का खिलाड़ी मिस नहीं करेंगे. झटका लगा यहाँ पे, विकेट का पतन हुआ. तीसरा झटका यहाँ पे टीम अजिंक्य मातोश्री 11 धाराशिव कुछ मुश्किल में, फ्रेशर में. अब 3 टॉप बैट्समैन बैक टू पवेलियन में. क्या बोलते शंकर पवार जी? ये बिल्कुल इंपॉर्टेंट विकेट था, बिल्कुल टीम के बिल्कुल रन मशीन को रोका. वहां पर ओंकार कुलकर्णी जैसे बल्लेबाज को विकेट लिया जा रहा है. ये बड़ी मछली नहीं थी, बड़ी मगर थी और इसे हाथ में ले लिया, वहां पर पकड़ लिया कैच. वहां पर इस जो पर्व होता है ऊंचा पर्व, ऊंचा मुकाबला, इस मुकाबले में इस प्रकार का कैच होना भी बहुत जरूरी है. कैच हुआ मतलब बल्लेबाज को पवेलियन भेजा. 23 पर लगने वाला है तीसरा झटका. और बस से देखा जाए तो जो कैच पकड़ा गया वहां पर आरसीसी क्रिकेट टीम बार्शी के होनहार खिलाड़ी, जिन्हें क्रिकेट का हार्दिक पांड्या जो कहा जाता है, होनहार खिलाड़ी, चीता जो फील्डिंग का होता है हमेशा, उसका नाम है पप्पू नलौड़े, जिन्होंने कैच को पकड़ा. वहां पर कैच पप्पू ने पकड़ ली. कैचेस बिन मैचेस कहते हैं. जबरदस्त कैच हुआ, लिया जा रहा है. 23 धाबा, 3 गडी बाद. पुढचा चेंडू अतुल खवलेचा. कॅप्टन दिनेश फुलटो चेंडू होता, सरळ बॅटने फटका प्लेस केला गेला. दरम्यान अगदी एक छोटी सिंगल धाव इथे घेतली गेली. बा इथं मैदानात काय चाललंय, किती संघर्ष चाललाय. 100%हून जास्त एफर्ट देण्याचे प्रयत्न आपण इथं पाहतोय. पाहूया, एक धाबेचं मोल अनमोल असेल, कारण इथं आपण पाहतो की 3 षटकं संपली आणि धाबा झाल्या 24 धाबा. दरम्यानच्या काळा ठिकाणी व्यासपीठावरती आमचे राजाभाऊ नायकोडी साहेबांचं आगमन झालेलं आहे. विजय गंगणे सर यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आमचे राजाभाऊ नायकोडी. राजाभाऊ नायकोडी साहेबांचा सन्मान विजय सरांना विनंती राहील. सर आपल्या शुभ हस्ते आपण राजाभाऊंना सन्मानित करावं अशी विनंती राहील. मित्राच्या वतीने मित्राचा सन्मान आहे. आणि इस बार नए ओवर की शुरुआत यहां पर की जा रही है. नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येतोय बॉलिंगसाठी रोहित शेळके. दमदार सुरुवात गेल्या षटकामध्ये केली की रोहितने. ओ पैरों के पास आए, क्लासिकल इस बार खेला. इस बार गेंद डाल के बिल्कुल प्रताप रोडगे यानी कि पप्पू रोडगे के हाथ से गेंद छूटी. वहां पर
नतीजा 1 की जगह पे 2 रन लेने का अवसर बनता बा. इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता बा. टोटल स्कोर 26 रन. 26 धाबा झाल्यात. 4थं षटक टाकलं जातं. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन रोहित शेळके गोलंदाजी करतोय. अच्छा रन बिटवीन द विकेट्स कह सकते हैं. यहाँ पे 2 रन लिया, छोड़ा सा चूक हुआ था, फायदा उठाया. इस बार जड़ में से गेंद को निकाल दिया, गेंद को भेज रहे दूर. देखना होगा. एक्सीलेंट, एक्सीलेंट, ब्रिलियंट, लवली, लवली. क्या चाहिए? एक विकेट का पतन है. यहाँ के बल्लेबाज को जाना होगा पवेलियन. निश्चित ही अगर मैच को जीतना है तो ये फील्डिंग तीसरा क्षेत्र होता है, जिसमें आप अगर बेहतर कामगिरी करते, बेहतर अगर खेल दिखाते तो आपकी टीम जीत के लिए आगे बढ़ सकती है. फील्डिंग में कमाल है, फील्डिंग में धमाल है, लाजवाब है, एक्सलेंट है फील्डिंग वर्क वहां पर फील्डिंग टीम का. यहाँ पे देखिए हमारे मनोज सर. या ठिकाणी मित्रांनो, माझ्या डाव्या बाजूला बसलेली जी व्यक्ती आहे, सोलापूर शहरातील असणारे व्यक्तिमत्व, तुळजापूर नगरीसाठी मात्र ज्याने खूप मोठं कष्ट घेतलेलं आहे. तुळजापूरचं नाव रोशन करण्यात या मित्राचा खूप मोठा हातखंडा आहे. पण एक दिवस अगदी खेळायला जात असताना पॅरल्याचा अटक आला आणि तिथून पुढे त्याचं क्रिकेट हे बंद होताना पाहायला मिळाले. पण आमच्या तुळजापूरकरांनी एक गोष्ट मनाशी बांधली गेली की हा आतिश चव्हाण जो आहे ना, या आतिशच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अडीअडचणी येणार आहेत, ह्या सगळ्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून असणार आहे. म्हणून आपण काय केलंय, शहरी भागातील असणारे 2 संघ जे फायनलला पोहोचणार आहेत त्यांच्या बक्षिसातून 5-5 हजार रुपये, जे संघ 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाला असणार त्यांच्यातून 3-3 हजार, आणि ग्रामीण भागातील संघ जे बक्षीसमध्ये पोहोचलेले आहेत असे प्रत्येक टीम मधून 2-2 हजार रुपये आपण कपात करून एकूण रक्कम 25,000 रुपये आपण इथे आतिश चव्हाण यांना देणार आहोत, त्यांच्या परिवाराला देणार आहोत. आणि कमिटीच्या वतीने सुद्धा थोडीफार मदत सातत्याने आपण त्यांच्यासाठी जी करतोय. तर मी माझ्या सगळ्या मित्रांना विनंती करेल की कमिटीने हा जो निर्णय घेतलाय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आतिशच्या परिवाराची मदत होतीये त्यासाठी आपण समर्थन द्यावं. थँक्यू व्हेरी मच. निश्चितच कमिटीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. निश्चित एखाद्या खेळाडूसाठी खेळाच्या पाठीशी जी ताकद लावली गेली आहे, परिवार त्याच्या मात्र निश्चित परिवाराचा करता होता तो, आणि त्याच्या मागे आपण जे मदतीचा मोल दिलाय तो न विसरण्यासारखा अनमोल मोल असेल. आणि आतिश खरोखरच सोलापूरचा एक सुपरस्टार क्रिकेटपटू. बाउंड्री का चेक चल रहा है यहाँ पे, शायद डिसीजन पेंडिंग में. तो जहां तक सवाल है शंकर पवार जी, यहाँ पे देखिए जो आयोजी सर विजय सर गंगाने मित्र परिवार 2025 का बिग बैश लीग सीजन 2 सजा. यहाँ पे दर्शकों का संख्या पे भी भारी संख्या में आज ये 5वां दिन, 5वां नाइट हम कह सकते हैं. एक संजय वेले, आपका क्या ख्याल है? देखिए आप क्या कहना सकते हैं पूरा गेम तोड़ने के बारे में? चलो एक खुश खबर देता हूं आपको नहीं सभी को देता हूं. अभी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी. आणि बऱ्याचशा प्रेक्षकांची इच्छा होती की तुळजापूर नगरीमध्ये आम्हाला अशी काही घटना पाहायला मिळेल का? तर मित्रांनो, ही घटना पाहायला मिळणार आहे उद्या. खास तुळजापूरकरांच्या आग्रह खातीर उद्या फायनलच्या दिवसासाठी चिअर्स गर्ल आपल्या या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. बरोबर 6 वाजता मॅच ज्या सुरू होतील तेव्हापासून चिअर्स गर्ल आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी येणार आहे. क्या बात कह दिया सर जी, पूरा दिल जीत लिया आपने. मॅच का थांबली सर? त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ जो आहे लगा है. मागच्या बाजूला लागलाय, मागच्या बाजूला लागलाय. चौकार है, 4 रन. ये बिल्कुल 4 रन बनाने के बाद टोटल स्कोर इस वक्त आगे बढ़ता पर रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है. टोटल स्कोर इस वक्त 30 की योग पर. कुल रन संख्या इस वक्त 30 पे जाकर पहुंची है. देखना फिर से गेंदबाजी करेंगे रोहित शेळके, इस ओवर की चौथी गेंद लेकर बॉलिंग करेंगे. इस बार गेंद को उठाकर खेला सूर्य कुमार यादव. ब्रांड स्ट्रोक, व्हाट स्ट्रोक. सूर्य कुमार यादव के अंदाज में लगा दिया शानदार छक्का. बहुत जबरदस्त अंदाज का स्ट्रोक था इस बार, बल्ले के बीचों बीच लेकर इस बार बिल्कुल कहीं जाकर ये सूर्य कुमार यादव की याद करने वाला छक्का निकल रहा है बीच. सीधा हम रिप्लाई में भी देख सकते हैं, गेंद दूर है, बहुत दूर गया था, यानी कि ये 6 रन के लिए गया था. बढ़िया बैटिंग.
इस बार गेंद को लॉफ्टेड स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद हवा में जा रही है, नीचे है खिलाड़ी, बिल्कुल कैच हो सकता है, नहीं पकड़ लिया कैच वहां पर। और आखिरकार एक सूचना आहे कमिटीच्या वतीने, एक सूचना आहे, डगआउटच्या तिथे आहे ना बरेच जण अगदी बाउंड्री लाईनला उभे आहेत, त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती राहील आपण थोडंसं बाजूला या. पलीकडच्या मित्रपरिवाराला विनंती राहील, डगआउटच्या तिथे उभे असणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांना विनंती आहे पाठीमागे सरका. बोला ना काय तेच सांगतोय मी डगआउट म्हणजे तेच, त्याला डगआउट म्हणतात, जिथे प्लेअर बसतात ना त्याला डगआउट म्हणतात. मी तेच सांगतोय की त्यांना विनंती राहील की आपण पाठीमागे सरका, प्लेयरला अडथळे येण्याची खबरदारी घ्या. मुज्जूबाई का तिथे, मुज्जूबाई चला, मुज्जूबाई त्यांना सगळ्यांना मागे घ्या. इथे दोन मित्र परिवार आहेत उभे, त्यांना विनंती राहील सर थोडं मागे या, थोडं मागे या. थँक्यू व्हेरी मच. और टू कम. थैंक यू. यहाँ पे विकेट झटका, यहाँ पे लगा विकेट, विकेट का पतन हुआ, कमबैक हुआ, छक्का खाने के बाद विकेट यानी कि कमबैक का. अब टीम का स्कोर है यहाँ इस समय 36 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर. अब नया बल्लेबाज हम देखेंगे सर जी, ओमकार आए नए बल्लेबाज, देखना होगा ओमकार किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे. तो इस बार सीधे बैट से इस बार ओंकार ने सीधा मारा, इस बार बॉलर टू बैक निकल रही है. इस बार ये गेंददार गेंद लॉन्ग ऑन सीमा का पार करेगी 4 रन के लिए, और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. टोटल स्कोर इस वक्त 40 पे जाकर पहुंचा है. 4 ओवर 40 रन, यानी कि हर ओवर में यहाँ पे टीम अजिंक्य मातोश्री 11 धाराशिव 10.00 की रन रेट से बचे हुए 2 ओवर है. तो देखना होगा कितना रन यहाँ पे जोड़ पाएंगे अपने टोटल स्कोर में. यानी कि रनों की रफ्तार, हर ओवर में रनों की जो गाड़ी चल रही है इस वक्त 10 रन की रफ्तार से यहां पर रन बना जा रहा है. हर ओवरों में 10 रन की रफ्तार से रन बनाए जा रहे हैं. ये क्वार्टर फाइनल का मैच चलता है. पहले दिन में जो मैच बिल्कुल देरी हुई थी, इसलिए ये क्वार्टर फाइनल मैच जो बचा हुआ था वो मैच यहां पर चल रहा है. अजिंक्य मातोश्री क्रिकेट टीम और रॉयल मित्र प्रेम पारा के बीच में चल रहा है मैच. सही सर जी, यहाँ पे पूरा श्रेय जो जाता है यहाँ पे विजय सर, माननीय श्री विजय सर गंगाने मित्र परिवार, ये फैमिली को, क्योंकि ये मंच सजाए यहाँ पे ग्रामीण लोगों के लिए. मतलब ये कहना क्या चाहता हूं मैं, इस बार बम बम बोले और दत्ता खोले बॉलिंग करने के लिए आ रहे. और ये देखिए, इन्हें बिल्कुल पतिराना कहा जाता है, इन्हें बिल्कुल मलिंगा कहा जाता है. और ये बार आते ही पहली गेंद पर सिंगल आएगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन, लॉस ऑफ 5 विकेट. दत्ता खोले बम बम भोले, क्या आज बम बम भोले क्या कमाल करेंगे या बैट्समैन का जलवा चलेगा, देखना पड़ेगा वहां पर. इस बार बहुत दूर मारना चाहते थे यहाँ पे ओमकार, लेकिन सही बल्ले पर नहीं आया गेंद, वहां पे ही लुढ़ के रन नहीं. ओमकार है बल्लेबाजी पर 41 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर. जैसे कि बिल्कुल ये मैच का 5 ओवर चलता हुआ, 5 ओवर की बिल्कुल अगली गेंद है. देखना फिर से गेंदबाजी करने के लिए दत्ता खोले गेंदबाजी करने के लिए तैयार है, जिनके सामने है बल्लेबाज ओंकार के लिए. ओमपुरी है बैटिंग करने के लिए. ओमपुरी ने इस बार गेंद को मारा, ये गेंददार के विकेट कीपर के पीछे थर्ड बैट क्षेत्र में गेंददार के 1-2 फील्डर वहां पर गेंद का पीछा करेंगे. गेंददार के 4 रन चौका हेतु है. ये तो शॉट अच्छा था, यहाँ पे थर्ड मैन की दिशा में निकल गया था, रेसिस कर रहा था, आउटफील्ड बहुत तेज है, यानी कि गेंद नहीं रोका, 4 रन गया बाउंड्री लाइन के बाहर. इस चौवे की मदद से स्कोर जहां पहुंचा है 45 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर. 5वां ओवर प्रगति पर ओमकार पुरी है बल्लेबाज. इस टूर्नी में ओमकार पुरी का जहां तक सवाल है, बढ़िया फॉर्म में है. हमने देखा भी कि पहले ही मैच में उन्होंने 24 गेंद पर 78 रन बनाया था. ये रिवर्स खेला, इस बार उसी दिशा में गेंददार के, और ये गेंददार के रिजल्ट वही आएगा, और एक चौका आएगा, और एक चौका लागोपाठ 2 चेंडूर 2 खणखणीत चौकार मारले गेलेत. धावसंख्या पुढे सरकते वाढतीये. टोटल धावा झाल्यात 49 धावा. 5व्या षटकातील 4 चेंडू टाकले गेले. धावसंख्या 49 धावा. छोटे कद का खिलाड़ी तो है ओमकार पुरी, लेकिन जितना दूर मार रहे हैं, रिवर्स उलट फेर ना कभी उलट, तो हो रहा है गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन बैक टू बैक बाउंड्रीज. ये बिल्कुल हाइट कम और फाइट ज्यादा करने के लिए मैदान में आए हैं. नाम है ओमपुरी.
ये देखिए बिल्कुल मारना चाहते थे विकेट कीपर के पीछे 2 रन के डिक्लेयर जोन में गेंद जा रही है और इन 2 रनों के साथ रॉयल मित्र बिल्कुल यहां पर टीम अजिंक्य मातोश्री क्रिकेट टीम के 50 रन पूरे हो चुके हैं। आगे बढ़ता हुआ स्कोर 51 रन 51 की योग पर इस ओवर की इस वक्त आखिरी गेंद फेंकी जाएगी। 51 धावा 5 घड़ी के बाद, क्या बात है। यहाँ पे मातोश्री टीम का 50 रन पूरा, अर्धशतक पार किया टीम। यहां से देखना होगा ओम पुरी किस प्रकार से बल्लेबाजी करेगा। इस बार ओम पुरी का शॉट सीधा सीधा हाई, देखना होगा एक क्या लाजवाब कैच है, शायद देखना होगा अंपायर का इशारा का। विकेट का पतन, लाजवाब, ब्यूटीफुल ब्यूटीफुल कैच ओम पुरी को। इंटरनेशनल लेवल का ये कैच पकड़ा जा रहा है। जानते थे कि अगर छलांग लगाएंगे कुछ रन बचा सकते हैं, लेकिन हवा में उछाला गेंद को और दूसरे अटेम्प्ट में इस कैच को पकड़ा जा रहा है। ऐसे कैचेस इंटरनेशनल लेवल में बहुत बार हमने देखे हैं। ये सर ये श्रेय यहाँ पे देखिए, ये श्रेय हमारे माननीय श्री विजय सर गंगाने मित्र परिवार, इनको भी ज्यादा है, क्योंकि ग्रामीण लोगों को इतना बड़ा मंच सजाना, प्रदर्शन दिखाना, सब कुछ तुलजापुर इस मैदान पर बढ़िया, क्या बात है, वाह वाह वाह। इस बार अभी भी देखना है फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, नए ओवर की शुरुआत करने के लिए है, शायद आखिरी ओवर, इस इनिंग का आखिरी ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आएंगे योगेश येतोय गोलंदाजीला वैयक्तिक बलावर तर पहिला आणि संघाकडून दाबातील हे 7वे षटक घेऊन बॉलिंगसाठी येतोय, शेवटचं षटक। और देखेंगे कि यहां पर कितने का टारगेट सजाया जा सकता है, कितने का टारगेट दिया जा सकता है चेसिंग के लिए। देखना पड़ेगा इस 6 गेंदों में क्या कहानी देखने मिलती है। इस बार मिडल लेग स्टंप पर आती गेंद, ये बिल्कुल बहुत शानदार गेंद थी। इस बार ऑन साइड में ऑन ड्राइव लगा दिया, गेंद जा रही है शॉर्ट मिड के क्षेत्र में, बहुत जबरदस्त थ्रो, व्हाट अ फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग वहां पर की जा रही है। अभी अभी जिन्होंने कैच भी पकड़ा था, इनकी फील्डिंग बहुत बेहतर देखने मिल रही है। सर यहाँ देखिए पहले मुकाबले में हमने देखा रनआउट्स भी हुआ, कैचेस नहीं छोड़े, तो इसमें भी मतलब आज मैदान जो है पानी मारने के बाद फील्डर का साथ दे रहा है। पानी मारने के बाद यानी कि मिट्टी यहां पर दब चुकी है, बिल्कुल गेंद जो ग्राउंड है इस वक्त रोल भी हो चुका है। इस बार मारना चाहते थे, हवा में गेंद है, नीचे है खिलाड़ी, क्या मिल सकती है विकेट, और मिल गई विकेट। वहां पर नहीं छोड़ेंगे आज, फील्डर्स नहीं छोड़ेंगे, तो मतलब यहाँ पे कैच हुआ, बल्लेबाज को जाना होगा पवेलियन, छड़ा झटका लगता हुआ यहाँ पे मातोश्री 11 को। नंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचे दोन्ही संघांचे कॅप्टन रेडी राहा। एका बाजूला टीम असेल एनडी बॉयज आणि एका बाजूला आनंददादा कनले दयाबान रायडर्स। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहणार आहे की आपण या ठिकाणी टॉस साठी रेडी राहायचे। थँक्यू। तो इस बार अभी भी देखना पड़ेगा, आखिरी कुछ गेंदे यहाँ पर बची है, शेवटचे काही चेंडू शिल्लक, म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहे। धावा झाल्यात 52 धावा, 52 रनों की योग पर। अंतिम ओवर है, बढ़िया गेंदबाजी, अभी तक 2 गेंद का 1 ही रन दिया, 1 विकेट भी लिया यहाँ पे गेंदबाज ने योगेश। तो बड़ा हिट्स का जरूरत है, एक अच्छा टारगेट सेट करना चाहते हैं यहाँ पे अजिंक्य मातोश्री 11 धाराशिव टीम। इस बार देखा चाचा बरकत, बार विकेट कीपर भी गेंद को गैदर नहीं कर पा रहे। इस बार शॉर्ट सिंगल रन दौड़ा जाता हुआ अंपायर कह रहे की बैट बॉल है, और ये बैट बॉल का इशारा, पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर। 2 धाब्याची भर स्कोरबोर्ड मध्ये पडतीये, दरम्यान धावसंख्या वाढती थी 2 ने 54 धावा। पंचांत हात समांतर, धावा अवांतर, क्या चीज है, क्या बात है सर जी। अंपायर ने अगर हाथ आड़ा मोड़ेंगे इसका सब मानने है कि ये वाइट बॉल है। 1 धावा और 1 एक्स्ट्रा रन, यानी कि 2 धावा जुड़ गए हैं। दरम्यान हा चेंडू सुरेख होता, टप्पा बनवता अगदी थोडासा उसळतोय आणि फलंदाला मात्र इथं आडवा फटका खेळायचा होता, यानी कि बैट्समैन को जो था आड़े बल्ले से खेलना था। अंपायर कह रहे कि 22 का रन मिलेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 55 रन। इस वक्त मैच देखने के लिए बच्चे हैं, बूढ़े हैं, प्लेयर्सला पहा बरं एकदा।
प्लेयर्स पहा बरं, प्लेयर इंजुर्ड नाहीये ना? कुठे लागलाय सर? ओके, चेहऱ्यावरती चेंडू लागलेला आहे. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे गोष्ट पाहण्यात आली आणि किपरच्या अगदी चेहऱ्यावरती चेंडू लागलेले. विशेष म्हणजे आपण ह्या घटना नेहमी पाहत असतो. आता 2 दिवसापूर्वी कालचीच घटना अगदी आपण पाहिली. कुर्डुवाडीचा डॉन म्हणून ज्याला ओळखलं जातो, टेनिस क्रिकेट विश्वातील असणारं खूप मोठं नाव म्हणजेच कृष्णा सातपुते, याच्याही डोळेला चेंडू स्वर्गस्थी रतनबा स्मृती चषकामध्ये लागला. पण आज तो परत एकदा खेळताना पाहायला मिळाला. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहिले की खेळू खेळत असताना बऱ्याच वेळा कुठेतरी चेहऱ्याला हाताला दुखापत होते, नाकाला चेंडू लागला जातो, कधी हनुटीला चेंडू लागला जातो, दातावर चेंडू लागला जातो, डोळ्याला मार लागला जातो. अशा घटना घडत असतात. तशी छोटीशी घटना घडली पण फारसा परिणाम नाही. थँक्यू. इस बार गेंद को खेला जाता बा, जब तक कि बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का मौका बनता बा. आणि आत्ताच मनोज सरांनी सांगितल्याप्रमाणे खेळाडू दुखापत होतात आणि या मला वाटतं या स्पर्धेमध्ये आपला बाहुबली अमर गायकवाड हा देखील जखमी झाला होता. मला वाटतं आज तो खेळण्यासाठी सज्ज है. और स्कोरबोर्ड पे इस वक्त देख सकते हैं नाना पाटेकर की फिल्म यहाँ पर आ रही है. अब तक 56 यहाँ पर रन संख्या पे नजर आ रही है. 56 रन 7 खिलाड़ी के नुकसान पर. बचे हुए 2 गेंद है, देखना होगा किस प्रकार से बल्लेबाजी होगा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया गोलंदाजीला आपण पाहतो या षटकातील योगेशचा पुढचा चेंडू घेऊन त्याचा सामना करेल फलंदाज. स्ट्राईकला असतील सागर लोखंडे. सागर के बैट से ये क्या भरेगी रनों की घागर. और ये गेंददार के बिल्कुल बाउंड्री के बाहर निकलती गेंद 4 रन की है. थोड़ा सा बॅटीच्या समोर टाकला गेला, त्याचा जोरात टोला, चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार येतोय. पर आखिरी गेंद पर कितने रन आएंगे? इक्का दुक्का तिक्का चौका छक्का, रन मिलेगा, विकेट मिलेगा या बिंदी गेंद जाएगी, देखना पड़ेगा वहां पर. ये देखिए बिंदी गेंद तो आ सकती है. ये देखिए रेस लगी है विकेट कीपर और बिल्कुल बैट्समैन के बीच में. रेस जीती विकेट कीपर ने और बल्लेबाज को आउट किया जा रहा है. रन आउट. एंडी बॉयज आणि आनंददादा कंदे दयावान रायडर्स दोन्ही संघांचे संगणक आपण टॉससाठी या आणि विनंती राहील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या सेकंड इनिंग साठी. ओके, निलेश पाटील आले एंडी बॉयजचे कॅप्टन. तर आनंददादा कंदे दयावान रायडरचा कॅप्टन. चला आपल्याला टॉस संपन्न करायचं आहे. शहरी घाट मधील पहिली उपांत्य फेरीची मॅच आपण म्हणजे सेमीफायनलची मॅचचा टॉस इथं केला जाईल. अमर गायकवाड यांना विनंती करतोय की आपण यावर दयावान रायडर्स संघाचे कॅप्टन यांना विनंती करतोय.
हॅलो हॅलो मगाचा जो सामना झाला होता अतिशय जबरदस्त मॅच, ज्याच्या फलंदाजीमुळे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण धमाका या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजांनी वादळी खेळून अशक्य वाटणारा विजय संघाला मिळून दिला, अमर विजय म्हणावं आपण, महाबली बाहुबली के छोटे बाहुबली आप, जिनका नाम है अमर तांबोळी, यांना आपण 2000 रुपयाचं पारितोषिक शौर्य क्रिकेट क्लब धाराशिव यांच्या वतीने दिलं जाईल. तर मी विनंती करतो स्टेजवर जाऊन आपण ते पारितोषिक द्यावं. सन्माननीय संजय भाऊ दरेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. आदरणीय सन्माननीय संजय भाऊ दरेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देतोय. या मॅच साठी सामनावीर म्हणून कैलासवासी आनंद धन्यकुमार क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री दिनेश अण्णा क्षीरसागर यांच्या वतीने सामनावीरसाठी आपण ट्रॉफी देतोय. तर याचा मानकरी ठरतोय मला वाटतं बहुधा अमर तांबोली. चलिए अमर तांबोली आई है, आपको मैन ऑफ द मैच का प्राइज दिया जा रहा है. त्यानंतर अजून कारंजा स्पोर्ट्स उरगीर यांच्या वतीने तुम्हाला ग्लोव्स आणि गार्ड हे देखील तुम्हाला इथे दिलं जातंय. मी विनंती करेन या ठिकाणी बाळासाहेब वाघ सकाळी सोलापूरमध्ये लेदर बॉलची क्रिकेट स्पर्धा जलसंपदा शौर्य क्रिकेट संघ यावर सर तुम्ही देखील वर यायचं इथं. त्यांच्या वतीने आमिर तांबोळीची जी आपलातून खेळी साकारली गेली याबद्दल 2000 रुपयाचं पारितोषिक आपण तुझ्या इथं दिलं गेलंय. हे स्क्रीनशॉट दाखवलं जाईल. 2000 रुपये रोख दिले गेलेत, म्हणजे सबूत आहे हे दिलं तुम्हाला पैसे म्हणून. आमिर ज्यावेळेस मॅच चालली होती, कठीण परिस्थिती होती, आणि ज्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय विचार चालला होता की ज्यावेळेस बॅटिंग करताना जसा जसा सामना पुढे सरकत होता तुमच्याकडे पराजय दिसत होता, परंतु त्यावेळेस मनामध्ये निश्चय काय चालला होता? निश्चय एवढाच होता की 12 बॉल 35 रनाची मॅच होती, तर मला वाटत होतं की मी ही मॅच काढतोय. माझ्या मनात म्हणजे कॉन्फिडन्स होता मला. तो कॉन्फिडन्स कधी आला ज्यावेळेस समोर आपण एक षटकार लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार जे मारले गेले, त्यावेळेस वाटलं की आता मॅच होऊ शकते असं तुला वाटलं होतं त्यावेळेस? हा, त्यावेळेसच वाटलं होतं मला मॅच 100% बनते म्हणून. इथली स्पर्धा खेळताना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, स्पर्धा कशी वाटली तुला इथं? स्पर्धा तर 1 नंबर झाली, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मला असं वाटत होतं की या स्पर्धेमध्ये खेळावंच लागतंय आता, कारण मी ओपन शहरीच्या या हाफमध्ये अनसोल्ड झालो होतो, त्यामुळे मला वाटत होतं की आपण जिद्दीनं खेळावं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हो म्हणतोय की मला माझी सिद्ध कला योग्यता दाखवण्याची संधी याच्या होती, आणि खूप दरेकर साहेब आपण देखील तो उपस्थित राहिलात याबद्दल संयोजकाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणखी एक पारितोषिक अमरसाठी आलेलं आहे ऑनलाईन. शौर्य 11चा खेळाडू अक्षय बावस्कर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आमिरसाठी आलेलं आहे. ते ऑनलाईन आपल्याला पाठवलं जाईल. अक्षय बावस्कर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आमिरसाठी आहे, शौर्य 11चा खेळाडू. प्रेक्षकांना विनंती राहील की ज्यांनी ज्यांनी कुपन्स घेतले नाही त्या सगळ्यांनी कुपन्स घ्या. 100 रुपयाचं कुपन्स. या 100 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्हाला मिळणार आहे तब्बल 6 बक्षिसं. 1 रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज, वॉशिंग मशीन, 2 LED TV, त्याचबरोबर 1 वॉटर प्युरिफायर आणि 1 कूलर, अशी बक्षिसं या ठिकाणी जी आहेत हे बक्षिसं खास प्रेक्षकांसाठी आहेत. आणि उद्या खास प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चिअर्स लीडर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नमस्कार. सर
टॉस साठी दोन्ही कॅप्टन आता आलेत. आपण टॉस घेतोय, उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा टॉस घेतोय. मॅच आपण पाहतोय आनंददादा कर्ले यांचा संघ म्हणजे दयान रायडर्स क्रिकेट संघ एनडी बॉईज क्रिकेट संघादरम्यानची उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनलचा मॅचचा टॉस इथं होतोय. मी विनंती करेन अमल गायकवाड दयान रायडर्स संघाचे कॅप्टन, माझा आवाज जर तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही ताबडतोब इथे यावं. आनंद निश्चितच महाबली अमर गायकवाड, अण्णाभाई क्षीरसागर आणि शुभम क्षीरसागर या दोघां शुभम साठे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा पुढच्या मॅचचा टॉस होईल. अण्णाभाई क्षीरसागर आणि शुभम जी साठे साहेब या दोघांच्या उपस्थितीमध्ये इथं आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन येसपर्यंत जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 मिनिटं थांबूया. ओव्हर टू कॉम बॉक्स. तर नमस्कार. कार्यसम्राट आमदार आदरणीय राणादादा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याबरोबर विजय सरगंगडे आणि पिटू गंगडे यांच्या नियोजनाखाली या क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन पहिल्या दिवसातील राहिलेला एक क्वार्टर फायनलचा सामना. तो क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. रॉयल मित्र प्रेम पारा महावीर दादा नलोडे यांच्या मालिकेचा संघ आणि अजिंक्य मातोश्री या बापू काशीत यांच्या मालिकेचा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. यावेळेस चिन्ह अगदी आपण पाहिलंय, खूप उंची आहे, लांबी आहे का आपल्याला पाहायचं आहे आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर आहे. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. षटकार, एक जबरदस्त असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार आहे स्वतः अतुल आणि जबाबदारी मात्र त्याच्यावरती मोठी आहे. रॉयल मित्रप्रेम पारा संघाचा हा विस्फोटक फलंदाज आहे. सलामीचा गोलंदाज, सलामीचा फलंदाज भारतीय संघामध्ये आपण पाहिलं होतं की मनोज प्रभाकर. इर्शाद भाई एक मिनिट, इथं आत्ताच टॉस केला गेला आणि टॉस एनडी बॉईजने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग घेतलंय. ओव्हर टू कॉम बॉक्स. गोलंदाज टायगर दिनेश माने अगदी आपण पाहतोय गोलंदाज आहे. स्ट्राईकला अतुल गवळीला आपण पाहतोय. नॉनट्रॅकच्या बाजूला महेश याला आपण पाहणार आहोत. 6 धावा आहेत. टार्गेट 61 धावसंख्येचं आहे. इथे बिघडण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल झाला. पहिली विकेट आली आणि पहिला फलंदाज बाद. जबरदस्त अशी विकेट प्राप्त केली गेले. मोठा ब्लास्ट आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ जिंकणार तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. तिकडे मात्र अमोल दादा कुतवळ अर्थात एके अकॅडमी संघाची नजर देखील या सामन्यावरती आहे. संघ आपण पाहतोय रॉयल मित्रप्रेम पारा मागच्या महिन्यामध्ये मराठवाड्यातला एक सर्वात मोठा रणसंग्राम अर्थात कळमचा DCM चषक, त्या चषकामध्ये 1,21,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ आहे रॉयल मित्रप्रेम पारा. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य मातोश्री, ज्यावेळी हा संघ मैदानावरती उतरलाय एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः दिनेश माने एक ऑलराऊंडर खेळाडू आणि स्वतः पहिलं षटक टाकताना एक षटकार आला आणि पुढच्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला परत पाठवण्याची ताकद याच्या गोलंदाजीमध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय गणेश दातखिळे. पहिलं चिन्ह अगदी आपण पाहिलंय, जो डॉट आला होता दुसऱ्या चिन्हावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता अगदी आपण पाहतोय 60 धावा 10च्या सरासरीने इर्षाद सर बनवलेले आहेत. खूप मोठा धावसंख्येचा पाठलाग अजिबात नाहीये, पण आपण पाहतो ना या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे इथं धावसंख्येचा पाठलाग करणं अजिबात सोपं नाहीये.
पुढची चेंडू विकेट पण आली षटकारानंतर. यावेळी सध्या आपण पाहिलं की आपण चेंडू खेळलाय, खूप मोठी दरार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन, चौकार. गणेश विरुद्ध गणेश, आणि गणेशने मात्र कोणताही दबाव पाहिला नाही. एक खणखणीत असा चौकार वसूल केला आणि चौकार आणि धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलंय इर्शाद सर की एक विकेट आल्यानंतर नवीन आलेल्या फलंदाजाने चौकार खेळणं म्हणजे जो काही प्रेशर आहे ना, हा कुठेतरी हँडल होतो ना पाहायला मिळाला. दुहेरी अंकात धावपले की 10 धावा आहेत. यावेळेस बॅकफुटला सरकला, पंच केलाय चेंडू, परंतु शॉर्ट टर्मिनल चेंडू कव्हर केला जाईल. त्या दरम्यान चेंडू येतो निर्धाव. धावफलकात धावसंख्या स्थिर आहे, 10 धावा 1 गड्याच्या मोबाईलला. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं की प्रेशर कुठेतरी घेतलेलं नाहीये. फलंदाजाने एक चौकार वसूल केला, पुढच्या चेंडूला फक्त दिशा द्यायचा प्रयत्न केला, बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नसेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, कारण 61 धावांचं लक्ष 36 चेंडूमध्ये प्रत्येक षटकामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनोज सर 10 धावा, आणि या षटकाच्या 10 धावा आलेल्या आहेत. नक्कीच अगदी आपण पाहतोय आता उर्वरित या चेंडूवरती काय करामत होती. इथे वाईट बॉल आहे, डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळला गेला म्हणून इथे वाईट बॉलचा इशारा आहे. आणि धावफलकावरती धावसंख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 11 धावा. गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग सुद्धा आहे. अनुभवी पंच आहेत गणेश गायकवाड सर, गतवर्षी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेला जोडले गेले होते. त्यांच्या समेत अगदी आपण पाहतोय सागर पवार फ्रॉम पंढरपूर, गणेश गायकवाड पारनेर अहिल्यानगरची मात्र ही जोडगुळी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये काम जर आपण पाहिलं तर इथे पांडुरंग सरोदे फ्रॉम शिरूर पुणे, आणि त्याबरोबर सोने गुलबिले अर्थातच शिक्रापूर पुणे. स्कॉड खूप चांगला आहे. यावेळी सध्या आपण पहिल्या हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे चेंडू येते, डॉट चेंडू येतो निर्धाव. षटकाची या ठिकाणी अगदी आपण पाहतोय इथे झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1 बाद 11 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 30, आणि या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा पडवायच्या आहेत अजूनही 50. नक्कीच सर, इथून पुढे देखील आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावा पाहिजेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. अतुल खवळे संघनायक जरी बाद होऊन परतला असला तरी बार्शी आरसीसी बार्शी संघामधून आपण ज्याला बऱ्याच वेळा बघितलं, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये देखील गाजवणारा खेळाडू आहे महेश नलवडे अर्थात पप्पू. त्याची ओळख आहे, त्याच्याकडे देखील आज ती ताकद, ती क्षमता आज त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण रॉयल मित्रप्रेमचा संघ जर आपण पाहिलं तर एक ग्रामीण भागातले खेळाडू या संघामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. नक्कीच. आणि रॉयल मित्रप्रेम हे नाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय, मित्रप्रेम आहे, मित्राच्या बाबतीत असणार हे प्रेम निश्चितप्रमाणे जाणवतं या संघामध्ये सुद्धा. आणि व्यासपीठावरती सुद्धा विजय सर गंगणे आणि त्याबरोबर पिटूभैया गंगणे यांच्यावरती असणारे प्रेमापुटी बराचसा मित्र परिवार आहे. इथं अगदी आपण पाहतोय या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी आहे का, क्रिकेटवरती प्रेम आहे. या मैदानावरती गर्दी आहे का, या स्पर्धेमध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत या खेळाडूंवरती असणारे प्रेम आहे. या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी आहे का, गर्दी आहे कारण या स्पर्धेमध्ये खेळणारे फलंदाज गोलंदाज यांची कामगिरी सातत्याने ना प्रेमात टाकणारी आहे, म्हणून इथं प्रेक्षकांची गर्दी अगदी आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे, नवीन गोलंदाज बालाजी. पहिलीला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट होते त्यांना पाहायला मिळत नाहीये. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आता स्थिर आहे, आणि धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. ती जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इष्टरक्षणाची भूमिका खूप सुंदररित्या पार पाडली गेली. बालाजी परत येता तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले खूप सुंदर त्या खेळलाय, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती होता आणि चेंडू पोहोचला गेला सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. नाही तर मोका हे लाग्या चौका. 4 रन. आपण पाहिलं ना की आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, आणि तिथे कोंडाणा सर झाला, घोरपड चिटकली म्हणून असं म्हटलं जातं. आणि इथे बॅटवरती चेंडू जर चिटकला ना तर विजय नक्कीच मिळणार आहे. फायनलला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू नाहीये, चेंडू डावेटीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलक एकाने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती असेल आता 16 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय.
पाच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठीची जेवणाची सोय आहे. ग्रामीण खेळाडू आपण हॉटेल स्कायलँड वरती जायचंय आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. एक अतिरिक्त चेंडू आलाय, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. हॅलो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. पप्पून मात्र या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये यशस्वी होतो. एकूण जर आपण धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर मला वाटतं 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक बाद 17 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित अगदी आपण पाहिलं तर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू जे शिल्लक राहिलेत ते अजूनही 27 आणि बनवायचे आहेत 44 धावा. 27 चेंडू आणि 44 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा. बरीचशी छोटी छोटी मुलं अगदी आपण पाहतोय, म्हणजे अजून कळतं वय नाहीये पण मैदानावरती येत आहेत. अशा सगळ्या चिमुरड्यांचं, त्यांच्या समेत आलेल्या सगळ्या पालकांचं, बऱ्याचशा छोट्या छोट्या मुलांचं मनापासून स्वागत आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि पंचांचा इशारा पाहायला मिळालाय. पंचांच्या दोन्ही या जमिनीला निश्चितच जमिनीपासून आकाशाकडे जात आहेत. षटकाचे रन. एक जबरदस्त असा षटकार मात्र वसूल केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गणेश दातखिळे दमदार फलंदाज आहे. नुकत्याच झालेल्या मी आत्ताच सांगितलं डीसीएम चषक जो कळंबमध्ये संपन्न झाला, फायनलचा विजेता संघ आहे रॉयल मित्रप्रेम पारा. तब्बल 1,21,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या संघानं जिंकलं होतं आणि त्या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून रणजित फराटे त्याने एक दमदार प्रदर्शन केलं होतं आणि या संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती. बराचसा उत्सव निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो केला जातोय साजरा तुळजापूर नगरीमध्ये. क्रिकेटचा महोत्सव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज सागर परत एकदा गुडघाचे टेकवला चेंडू अगदी पाठवलाय मैदानाच्या बाहेर. एक टप्पा खात चेंडू सीमारच्या वर फरार. 4 रन चौकार. गणेशची मात्र दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, वादळी, झंझावती, आक्रमक, स्फोटक, सुनामी, डायनामाइट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ज्याची गरज मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला पप्पू मात्र थोडासा शांत. पप्पूच्या बॅटमधून देखील आपण एक चौकार पाहिलाय, पण तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. त्याच्याकडे खेळाडूंना घेऊन खेळण्याची ताकद आहे. गणेश खेळतोय 5 चेंडूमध्ये 14, 3 चेंडूमध्ये 5 धावा महेश. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू येतोय निर्धाम. षटकाची वेळी समाप्ती. षटक क्रमांक संपले गेलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 बाद 27. आता उर्वरित 24 चेंडू बाकी राहिलेत आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 34 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा बाकी राहिलेला आहे. अशा सर्व प्रेक्षकांची गर्दी सुद्धा सातत्याने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. उद्या चीअर्स लीडर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत, पण चीअर्स लीडर आल्यानंतर इर्शाद सर आपल्याला पाहायचंय त्या कसं डान्स करतील पाहायला मिळत नाही. ते पाहायला उद्या मिळणार आहे, आज नाही. पण इथे काही काही मुलं आता डान्स करायला सुरुवात केली आहे. हा जल्लोष उत्साह आत्ताच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे एक छोटा मुलगा आहे, त्याच्या हाताला दुखापत आहे, हात न फ्रॅक्चर आहे, पण तरीही अगदी आपण पाहतोय मैदानावरती गेलं ना की तिथं आजार पडले जातात. कित्येकांना माहिती आहे. आमचा आतिश चव्हाण आलाय सोलापूरवरून, त्याला पॅरालिसचा अटॅक आला होता. त्याला घरी बसून बसून म्हणला असेल नाही मला गेलं पाहिजे, मुन्ना आणि कृष्णा माझी वाट पाहत आहेत म्हणून तो आज अगदी त्याला घरच्यांनी कधी एकट्याला सोडलं नाही, पण आज घरच्यांना सांगितलं नाही मुझे जाना है, मला जावाच लागेल. आणि अक्षरशः एकट्याने प्रवास केलाय सोलापूर टू तुळजापूर आणि इथं मैदानावरती आलेलं आहे. हे प्रेम आहे, बाकी काहीच नाही. एकदा एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं ना की माणूस त्या गोष्टीसाठी काही करायला तयार असतो. ओ हो केवढी मोठी विकेट आली आहे. हो गई गलती, हो गई भूल, गेंदबाज ब्युटिफुल, दांडी गुल. एक जबरदस्त मात्र युद्ध आपल्याला चेंडूफळीचं मैदानावरती पाहायला मिळत होतं. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय मैदानावरती, मात्र आपल्याला यष्ट्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाले. मी नेहमी सांगतो सध्या महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी गरिबांसाठी शिल्लक आहेत. एक राज्य परिवहन महामंडळाची लाल परी अर्थात एसटी आणि दुसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. मैदानावरती उद्ध्वस्त झाल्या एसट्या, परंतु वाचली पाहिजे एसटी, कारण ही ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे. एक मोठा फलंदाज बाद होऊन परतलाय. एक ह्यूज विकेट आपल्याला पाहायला मिळते. मोठा धक्का असेल हा संघासाठी. नक्कीच परफेक्ट यॉर करण्याचा प्रयत्न आणि त्यात यश आलं. गोलंदाज दिनेश माने याला, ज्याने पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या. 11 एक विकेट पण मिळवली होती अतुल्याची आणि त्यांनी महेशला बाद करण्यात अर्थात आघाडीच्या जोडीला परतीचा प्रवास करायला भाग पाडलेला गोलंदाज आहे दिनेश माने. दुसरी विकेट आली आहे. 27 धावा आहेत. षटक क्रमांक 3 अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑन स्क्रीन छोटा चिमुरडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरची जी स्माइल आहे ती बरीच काय सांगून जाते. तो खूप खुश आहे आणि असं म्हणतात ना मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत. यांच्या चेहऱ्यावरती जेवढा आनंद आहे ना
तेवढाच आनंद या स्पर्धेसाठी ज्यांनी कष्ट घेतलंय आणि या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिलाय, माता तुळजाभवानी पाहतीये मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. नक्कीच ही सर, बरकत आपण आहे. पाहतोय या छोट्या छोट्या मुलांना स्क्रीनवरती आमचे कॅमेरामन गुड वर्क जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमचे सर्व कॅमेरामन सामन्यातला प्रत्येक चेंडू, सामन्यातले प्रत्येक क्षण, प्रेक्षकांचे हावभाव आपल्या स्क्रीनवरती पोहोचवत आहेत. छोटासा गोंडस मुलगा ज्याला आता आपण स्क्रीनवरती पाहतोय. पुन्हा जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश. फुलटॉस होता, खेळला गेला मिड विकेटला, शतकशी चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल अगदी आपण पाहतोय. सिंगलच्या रूपाने धाफलक एकने पुढे जाईल. 28 वरती धाफलक आहे दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 3 अगदी आपण पाहतोय दिनेश मानेच्या रूपाने चालू आहे. प्रेक्षकांबद्दल इर्षाद भाई आपण सातत्याने चर्चा करतोय, कारण हे जे मैदान आहे ना, म्हणजे मराठवाड्यामध्ये अगदी आपण पाहतोय खुल्या गटासाठी ऑप्शनच्या माध्यमातून निवडले गेले जे प्लेयर्स आहेत, यांच्यासाठी सगळ्यात मोठी मेजवानी या तुळजापूर नगरीमध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये या क्षेत्रामध्ये एक दर्जेदार आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे आमदार प्रीमियर लीग. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलकासा डिफेन्स केलाय. नक्कीच सर, मराठवाड्यातल्या प्रेक्षकांबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या जातात, परंतु मराठवाड्यामध्ये आल्यानंतर 6 षटकांचा 8 षटकांचा आपल्याला फॉर्मॅट पाहायला मिळतो. नांदेड असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, अंबाजोगाई असेल, परळी असेल, मुदखेड असेल, मुखेड असेल, अशी अनेक मराठवाड्यातली मैदानं आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षकांचा महापूर पाहायला मिळतो. गोलंदाज दिनेश मानेकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. बरेच सामने यानं गोलंदाजीच्या जीवावरती जिंकून आपल्या संघाला दिलेत. फलंदाजाचा प्रयत्न असेल याचं, दिनेश मानेचं हे षटक खेळून काढण्याचा फलंदाजाचा प्रयत्न असेल. फुलटॉस परत एकदा आपण पाहतोय की इथे जोरदार फटका खेळला गेला नाहीये, कारण प्रत्येक फुलटॉस चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळून इथे धावा मिळवतील असं अजिबात नाही, परंतु बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत आहे. फुलटॉस चेंडू बिमरवरती निश्चितप्रमाणे थोडीशी चर्चा होईल, आता डिसिजन पेंडिंग आहे. मी अगोदरच सांगितलं की यांचा दोन्ही फलंदाजाचा प्रयत्न दिसतो. दोन्ही फलंदाजांना फुलटॉस चेंडू मिळाल्यानंतर देखील त्यांनी डिफेन्स सारखा प्रयत्न केलाय, कारण एक षटक दिनेश मानेची गोलंदाजी फक्त खेळून काढायची, त्याच्यानंतरच्या 3 षटकावरती वर्चस्व निर्माण करायचंय, हे दोन्ही फलंदाजाच्या कुठेतरी मनामध्ये आहे. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर पप्पू आणि दुसऱ्या बाजूला गणेश आणि पप्पूची जोडी मात्र मैदानावरती. पप्पू रोडगे अर्थात प्रतापला मात्र या मैदानावरती प्रताप दाखवावा लागेल. एक मोठी स्पर्धा आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील प्रीमियर लीग, तुळजापूर प्रीमियर लीग बिग बॅचचा हा धमाका आपण पाहतोय. मैदानावरती सुरू असणारा क्वार्टर फायनलचा थरार. जो संघ जिंकणार तो सरळ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. या संघासोबत मात्र कोणता सामना असणार स्क्रीनवरती आपण काही काळासाठी पाहतोय. तिसरे पंच आपल्या सोबत जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. बीमर चेक केला जातोय. डिसिजन आपण पाहतोय. काही क्षण बारकाईने सगळ्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. गेल्या 4 दिवसापासून आपण ज्यांचा आवाज या मैदानावरती ऐकताय, जुन्नर भूषण मिस्टर मनोजी बेल्लेकर सर, अनेक वेळा समालोचन करताना अनेक ऐतिहासिक दाखले, अनेक ऐतिहासिक उदाहरणं, मग ती क्रिकेटच्या माध्यमातून असतील, अनेक वेगळ्या प्रकारची उदाहरणं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती ऐकायला मिळतात. आमचे मनोजी बेल्लेकर सर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये देखील आहेत. काही क्षण आपण पाहतोय आणि डिसिजन आलाय नो बॉल. कमरेपेक्षा जास्त उंची निश्चितप्रमाणे चेंडूला पाहायला मिळाली आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. जसा तुमचा आवाज ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन परत एकदा आपण ही गोष्ट सातत्याने आपल्याला जीटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटचा चेंडूचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो गोलंदाजाच्या या चेंडूवरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय जोरदार तर फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तर तैनात. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. क्षेत्ररक्षण अफलातून फिकी सुद्धा सुरेख आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापरकर धावसंख्या आहे 31 आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यात
61 धावासंख्येचा पाठलाग करत असताना म्हणजे अजूनही बनवायच्या 30 धावा आणि त्यासाठी चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 20 चेंडू 30 धावा 20 गेंदे और 30 रन. नक्कीच फारसा अवघड वाटत नाही आव्हान. 20 चेंडूमध्ये 30 धावा करायची आहेत म्हणजे प्रत्येक षटकामध्ये अजून सुद्धा तसं पाहिलं तर 10 धावांची सरासरी. स्ट्राईक वरती फलंदाज तयार आहे. ओ यावेळी मात्र शरीर भेदी नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल कॉल. पण आपल्याला पाहिजे इथे फलंदाजाला काही दुखापत तर नाही ना हे मात्र चेक केलं जाईल. आणि ही खेळणारी वृत्ती आहे गोलंदाजाकडून चेंडू अगदी जाणीवपूर्वक अशा गोष्टी होत नाहीयेत. चेंडू टाकला गेला शरीर भेदक मारा करण्याचा अजिबात त्याचा प्रयत्न नव्हता परंतु चेंडू निश्चितच अगदी आपण पाहतोय. मला वाटतं अगदी आपण ऑन स्क्रीन जर आपण ही गोष्ट पाहिली तर खूप बरं होईल. आणि मला वाटतं बरोबर हँडल जिथं आपण पकडतो तिथेच चेंडू हाताला खूप जोरदार लागला गेलाय आणि थोडंसं दुखापतग्रस्त होताना पाहायला मिळालंय. स्प्रे पाहिजे आतमध्ये पेंडिली स्प्रे असेल तर पाठवा स्प्रे घेऊन जा. नक्कीच सर तुम्ही सांगितलं की खिलाडूवृत्ती देखील दिनेशने दाखवली. याच्या अगोदर जो दिनेशचा बीमर चेक करत होतो दिनेशची नजर तुमच्यावरती माझ्यावरती स्क्रीनवरती होती काय होणार आहे आणि तुमचा आवाज त्याच्या कानावरती आदळला. इट्स नो बॉल. त्याचा चेहऱ्यावरती निराशा आपल्याला स्पष्ट जाणवली. थोडासा सामना करावा लागतोय. दिनेश एक या भागातला चांगला गोलंदाज आहे. थोड्याशा वेळ अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सामना थांबला गेलेला आहे. विशेष म्हणजे याच्या अगोदर आपण इर्शादभाई एक चर्चा केली होती की आपले अतिश चव्हाण जे आहेत फ्रॉम सोलापूरचे की त्यांच्या आयुष्यामध्ये हेच क्रिकेट खेळत असताना जे काही संकट आलं पॅरल्याचा अटॅक आला आणि विशेष म्हणजे तो काही अटॅक कुठं घरी नाही आला तो खेळायला चालला होता आणि तिथेच अगदी आपण पाहतो की हा अटॅक येताना पाहायला मिळाला. आणि तिथून पुढे मुन्ना कृष्णा यांची तळमळ सुरू झाली की आता इथून पुढे त्याच्या परिवाराची जबाबदारी आपल्या खांद्यावरती. म्हणजे आपण मागाशी गोष्ट डिक्लेअर केली की या स्पर्धेचे बक्षीस जे संघ जे पोहोचलेत त्यांच्याकडून काही रक्कम आपण घेणार आहे कमिटीच्या वतीने काही रक्कम आपण घेणार आहे. आत्ताच एक गोष्ट आपल्यापर्यंत जी पोहोचली की विशाल गंगणे जे आहेत या विशाल गंगणे साहेबांच्या माध्यमातून खास करून जर आपण पाहिलं तर विशाल गंगणे साहेबांच्या माध्यमातून या अतिश चव्हाणसाठी 5,000 रुपयाची मदत आली आहे. मित्रांनो विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. विशाल भाऊ धन्यवाद तुम्हाला तुमच्या माध्यमातून मदत होताना पाहायला मिळाली. मनापासून या ठिकाणी कौतुक. आणि छोटी चिमुरडी पहा ऑन स्क्रीन पहा हा निरागत चेहरा आहे ना हेच वय आहे मित्रांनो की या वयात कधी ताणतणाव टेन्शन अजिबात नसतं आणि ती सुद्धा म्हणते हे खरं आहे. गोलंदाज बदलला जाईल कारण 2 बीमर दिनेश जर आपण पाहिलं तर थोडासा निराश झालाय. विशेष म्हणजे इर्शादभाई दोन्ही बीमर आपण पाहिले इथून पाठीमागे काही बीमर आपण पाहिलेत ना पण ते बॉडी अटॅक नव्हते. आत्ताच्या दोन्ही जे बीमर आहेत ना हे दोन्ही बॉडी अटॅक होते. त्यामुळे आयसीसीचा जो काही नियम आता अगदी आपण पाहतो ना जे बदलले गेले दोन्ही बीमर जर बॉडी अटॅक असतील तर गोलंदाज बंद केला जातो आणि दिनेशला तेच आता भोगावं लागलंय. इथे दिनेशच्या जागेवरती एक नवीन गोलंदाज असेल आणि तो नवीन गोलंदाज काय घेऊन येतोय फ्री हिट शुभम आलाय. यावेळेस परफेक्ट बॅट होते मिडल होऊ शकला नाहीये. एक धाव तर येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार आहे का. क्षेत्ररक्षण खूप चांगले झाले. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलची रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल. इर्शाद भाई ना तेरी ना मेरी कुल मिला के स्कोर अब जा पहुंचाय डबल तेरी. असेच आपलातून स्कोअर कार्डवरती जे आकडे येतात ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर आपल्याला ऐकायचे असतील तर नक्कीच आपण मनोज सरांचं समालोचन नेहमी ऐकत असतो. महाराष्ट्रातल्या अनेक मैदानावरती आपण हा आवाज ऐकतो आणि गेल्या 4 दिवसापासून तुळजापूरकर कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकतायत. मनोजी बेल्लेकर सर असतील महाराष्ट्रातल्या हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज शंकर पवार सर असतील तुळजापूरचे समालोचक पंकज पाटील सर असतील आणि त्याचबरोबर कर्नाटक बिदर मधून देखील एक आवाज जोडला गेला ज्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन दरम्यान पुन्हा वाईड चेंडू आलाय. कर्नाटक मधून देखील बिदर मधून समालोचक आपण जर पाहिलं तर मल्लू एमसी हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी आदरणीय अजित डॉन कोकाटे यांच्या वतीने 2100 रुपयाची मदत आलेली आहे खास अतिश चव्हाण यांच्यासाठी. धन्यवाद या ठिकाणी भाऊ आपणास मनापासून धन्यवाद. परंतु स्क्वेअर कटचा फटका चेंडू सीमारच्या वर फरार 4 रन चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर दिनेश मानेच्या चेहऱ्यावरची निराशा अजून हटलेली नाहीये. त्याला स्वतःला अपेक्षित नव्हतं की त्याच्याकडून अशी गोलंदाजी केली जाईल. 2 चेंडू नो बॉल टाकले जातील गोलंदाजी बंद होईल दुसरा गोलंदाज बोलवावा लागेल. परंतु जर आणि तर हे क्रिकेटचं मैदान आहे आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर तब्बल विशालजी गंगणे साहेब यांच्या माध्यमातून 5,000ची मदत आमचे अजित साहेब यांच्याकडून तब्बल 2100 रुपयांची मदत
हे तुळजापूर आहे. इथं मोठ्या मनाची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. फक्त एक आव्हान केलं आमच्या मनोज सरांनी आणि आपण पाहतोय की तब्बल 7,100 रुपये या ठिकाणी त्या आतिश चव्हाण यांच्या कुटुंबियासाठी ही रक्कम किती दिले हे महत्वाचं नाहीये. कसं वाटतंय मित्र? आता सगळा मित्र परिवार त्याच्याकडे पाहून हसतोय की भाई क्या कर रहा है तू? मैच देखने आया है या खाना खाने के लिए आया है? बाप रे. विशेष म्हणजे बरीचशी छोटी छोटी मुलं आता इथं आणि बाप रे सुंदर लाजणं पण होतं त्या पाठोपाठ. आपण पाहूया स्कोर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि विशेष करून सगळ्यांना विनंती राहील, अजून आता टाळ्या वाजतील. आतिश चव्हाण यांच्या मदतीसाठी, या परिवाराच्या मदतीसाठी आपले अंपायर सोन्या गिलविले यांच्या वतीने 500 रुपयाची मदत आलेली आहे. सोन्या भाऊंना मनापासून धन्यवाद. समीकरण एकदा आपण पाहूया. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि बनवायचे आहेत 23. 18 चेंडू आणि 23 धावा. आणि गोलंदाज आले, गोलंदाज मार्कवरती संजय. गोलंदाज संजयचा हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉल कॉल, अवांतर धाव. संजय हा सुद्धा मला वाटतं कळम डिस्कल संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे. संजय सूळ. संघ मालक या ठिकाणी महावीर दादा नल्लोड यांनी कळवलंय या दोन्ही फलंदाजांनी, प्रताप आणि गणेश या दोघांनी नॉटआउट सामना जिंकून दिला. दोघांसाठी 1,000चं बक्षीस. यावेळेस अगदी आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. फिकी थोडीशी उशीर आहे आणि त्या दरम्यान एक धाव लेग बाय चेंडूपणे मिळणार आहे. धापलकीकडे पुढे जाईल. धापरकाची धावसंख्या आहे ती असेल आता 40. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले अजूनही 17 आणि बनवायचे आहेत अजूनही 21 धावा. 17 चेंडू 21चा सामना अजूनही या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो बाकी आहे. प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी आहे. सातत्याने हा उत्साह, हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सायगर आहे. फुल टॉस आहे. फाईन लेगला चेंडू खेळलाय. सन्नाटा निश्चित प्रमाण असेल आता. फाईन लेगच्या बाजूला येतोय खणखणी चौकारचा रन. पारा संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये जर आपण पाहिलं तर टाळ्यांचा जल्लोष मात्र त्या ठिकाणी होतो. एक चौकार वसूल केला गेलाय. समीकरण अगदी जवळ येताना आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं समीकरणाचा 16 चेंडू बाकी असतील आणि 16 चेंडू मध्ये धावा बनवायच्या असतील. त्या 16 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आणि या 17 धावांची किंमत जवळपास 81,000 रुपये. नाही 81 पण नाही म्हणून चालणार. 2.5 लाख म्हणले तरी हरकत नाही, कारण आपण बी पॉझिटिव्ह विचार करणारी माणसं आहोत. आणि विशेष म्हणजे वा ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय मोबाईल आहे. मोबाईलच्या बॅक स्क्रीनला निश्चितप्रमाणे जय श्रीराम. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळलाय. पंच केलाय. चेंडू पोहोचला जाईल अगदी समोरच्या बाजूला आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आहे. आतिश चव्हाण यांच्यासाठी महाराष्ट्र पोलीस परम जाधवर आणि सन्माननीय श्रीकांतजी लाकाळ महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयांची पहा मदत आलेली आहे. मी अगोदरच सांगितलं की महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला मदत पाहायला मिळते. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, 24 तास जनतेच्या सेवेसाठी. फुलटा सुद्धा चेंडू लॉंगाच्या दिशेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं असं क्षेत्ररक्षण होताना पाहिले मिळाले. धाबले एकीने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली गेली. ती असेल आत्ता 46. 14 चेंडू 15 धावा. 14 चेंडू 15. आपण पाहतोय की खूप सारे सुंदर सुंदर गोष्टी आम्हाला आता ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर सामान, ढोल ताशांचा आवाज आणि हा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्विचीचा फडका होता. तिथे अगदी आपण पाहतोय बॅट होती. चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू येतो निर्धाव. धावफलकावरती धावसंख्या स्थिर असेल. ती असेल आता 46 धावा आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 13 धावा बनवायच्यात. 13 चेंडू 15 धावा अजून या दरम्यान बनवायच्या. दुसऱ्या बाजूने ऑन स्क्रीन आता आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळेल ती असेल जाणता राजा. आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं दैवत म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि शिवजयंती अजूनही किती आता ती त्याची पण तयारी चालू आहे. ज्या तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन भवानी तलवार घेऊन स्वराज्य निर्माण केलं गेलं होतं. इथं आपण पाहिलं शॉर्ट ऑन फुलचा फडका आहे. सीमा रेषेच्या बाहेर चेंडू पोहोचलाय. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार.
यांच्या वतीने सुद्धा आतिश चव्हाण यांच्यासाठी 500 रुपयाची मदत आली. थँक्यू व्हेरी मच. एक जबरदस्त षटकार मात्र पप्पूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. काय पॉवरफुल षटकार मात्र खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या साईड स्क्रीन वरती जर आपण नजर टाकली या स्पर्धेचा डिजिटल स्कोर कार्ड साईड स्क्रीन वरती आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू, 81 मीटरचा षटकार. आता समीकरण फार जवळ येते. अतिसर घ्या 500 रुपये. आतिश चव्हाण यांच्यासाठी जी मदत आहे आपण आतिश दरेकर यांच्याकडे जमा करतोय. समीकरण एकदा आपण पाहूया. समीकरण असेल 12 चेंडू आणि 9 धावा. मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे रॉयल मित्रप्रेम संघ पारा विजयाच्या दिशेने आगेकूच करताना या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो करतोय. बारा चेंडू 9 धावा या दरम्यान अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय इथे हा चित्तथरारक क्षण निश्चितप्रमाणे. शेवटचे 12 चेंडू 9, 52 वरती धावा लागे. जबरदस्त मिड विकेटला चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या खूप दूर वरती है. इरशाद भाई ये गेंद लाने के लिए शायद मुझे ऐसा लग रहा है कोई 4 व्हीलर लगेगी अभी, इतना दूर. जाधव साहेब तुम्ही घाबरत घाबरत वाजू नका बरं का, बिंदास्त वाजवा. सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आणि चेंडू मात्र खेळला आउटसाइडला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव घेतली आणि फक्त 2 धावा दूर आहे संघ रॉयल मित्रप्रेम पारा. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी सगळ्यांचं कुलदैवत आहे आणि कुलदैवताचं दर्शन घेतल्याशिवाय जीवन असफल आहे. मनापासून धन्यवाद देईल जे मोबाईल वापरत आहेत आणि मोबाईलवरती अशा प्रकारचे काही गोष्टी तुम्ही जपून ठेवल्या, तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल. चेंडू लॉंगॉनला पोहोचलाय. सामना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी स्कोर इज लेवल. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 9 धावा बनवायची. फक्त 1 धाव विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलाय. रॉयल मित्र संघ पारा बाहेर लोडे हा संघ इथे कशा प्रकारची बाजी मारतोय ते आपल्याला पाहायचंय. आणि इथं अगदी आपण पाहिलं इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे क्वार्टर फायनलची लढत आहे. इथं तुम्ही जिंकलात तर बक्षीस फेरीत, इथं तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेर आहे. पण या मॅच पेक्षा सगळ्यांचं जास्त लक्ष लागलं गेलं यानंतरच्या मॅच कडे. आनंद दकनले डायमंड रायडर्स वर्सेस ND बॉयज. कृष्णा गवळी वर्सेस अमर गायकवाड बाहुबली. वा चेंडू कव्हरला खेळलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला संघ आहे रॉयल मित्र संघ पारा. जबरदस्त असा विजय मिळवला आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. एकच मारा, सॉलिड मारा रॉयल मित्रप्रेम पारा. काय दमदार सेमी फायनल मध्ये एंट्री केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी. शौर्य 11 धाराशिव यांच्या वतीने आतिश चव्हाण यांच्या कुटुंबासाठी, आतिश चव्हाण यांच्यासाठी या ठिकाणी 2100 रुपयाची मदत या ठिकाणी आलेली आहे. मनापासून धन्यवाद. तर ND बॉयज आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि विशेष करून अगदी आपण